कोणता बीच आहे हा? हा रत्नागिरीचा मांडवी बीच आहे. हा. मांडवी बीचमध्ये बऱ्याच वर्षापूर्वी बोटीने वाहतूक व्हायची मुंबईला, रत्नागिरी मुंबई. बर. तर त्याच्यासाठी इथे समोर बोट थांबायची. त्याच्यासाठी जेटी बांधली गेली. अच्छा अच्छा. त्यावेळीची बांधलेली जेटी आहे. हा हा. ते इथनं लोक ट्रान्सपोर्ट म्हणजे मुंबईला जाणारी इथं यायची. हा. इथून पलीकडे ह्याच्यात जायची बोटी आणि बोटीतून मग मुंबईला व्हायचं रस्त्यावर. साधारण किती तास लागायचे इथून मुंबईला? संध्याकाळी की 8-9च्या दरम्यान इथनं सुटायची. हा. आणि ती मुंबईला सकाळ 8-9 वाजता पोहोचायची. अच्छा, साधारण 12 तासाचा प्रवास आहे. मग ती अलिबाग वगैरे हा सगळा कोस्टल एरिया खरं? बंदर आहेत ना सगळी भरपूर कोकणच्या एरियातली टोटल बंदर ती इथून गोव्यात जायची, गोव्यातनं परत येईल. बर. आणि रत्नागिरी बंदर घेऊन जयगड बंदर हे आहे, अशी भरपूर बंदर आहे. मंडणगड. तुम्हाला आवडणारा यातला कोणता बीच आहे रत्नागिरीमधला सगळ्यात सुंदर? बीच असे प्रत्येकाचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. चांगली आहे ती. हेच चांगले कारण हे आपलं जवळच आहे, आम्ही इथेच राहतो. अच्छा. सकाळ संध्याकाळ 1.5 किलोमीटरवर. बर. मजा तर वेगळी आहे. इथनं पुढे आरेवारीला गेला, ते आरेवारीत मोठा बीच आहे. तो आत्ता रत्नागिरीचा प्रसिद्ध बीच आहे. म्हणजे सगळ्या फिल्मी जगाच्या तिकडे शूटिंग बिटिंग सगळं होतं. बर. ते जवळपास गणपतीपुळ्याचे आहे आणि गणपतीपुळ्याचा काय वर्ल्ड फेमस आहे. हो हो हो. आम्ही आता गणपतीपुळ्याला जाऊन आलो काल. छान वाटलं. तेवढा बघितला. आरेवारे बीच बघितला. आरेवारी कोणता किनाराच असल्या कारणाने प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे बीच आहे. बरोबर. समोर काय आहे? लाईट हाऊस. हा लाईट हाऊस. म्हणजे ज्या पूर्वी बोटीन वाहतूक व्हायची ना, हा. त्यांना ते समजायला पाहिजे आत बंदर कोणता आहे. अच्छा अच्छा. लाईट हाऊसचं काम काय होतं, ती बंदर कोणती आहे. बर. ही बंदरं ओळखलं जायचं. त्याचे जे लाईटचे फेरे असायचे ना, त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे असायचे. अच्छा. त्यामुळे ते बंदरला ते बोट जरी तिकडे उभी असली तरी ते बंदर कुठचा आहे तो समजू शकायचा. हा, त्यांचे सिग्नल असायचे स्पेशल. पण आता त्याची काही कुठली उपयोग नाही. आता सगळं नेटवरनंच भेटतं ना. बरोबर बरोबर. पण आता ते ठेवलेलं आहे.